तमिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सत्त वातावरण बदलत आहे. मुंबईसह उपनगर आणि महाराष्ट्रात उष्णता वाढली आहे. तापमानाचा पारा वाढल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहे. मागच्या 24 तासात तापमानात कोणतीही घट झालेली नाही. पुढच्या 24 तासातही विशेष तापमानात घट होईल याची शक्यता कमी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, लातूर जिल्ह्यात आज पावसाचा अलर्ट आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आंबा आणि काजू बागायतदारांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढच्या 5 दिवसात 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअसने तापमान खाली उतरण्याची शक्यता आहे. मात्र थंडीसाठी आणखी थोडी वाट पाहायला लागू शकते. याचं कारण ही सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. महाराष्ट्रात पुढच्या 5 दिवसात तापमानात विशेष फरक पडेल याची शक्यता कमी आहे.